पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी अमेरिकेनं भारताला ग्रीन सिग्नल दिलाय। भारतानं दहशतवाद्यांविरोधात ॲक्शन घ्यावी, अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांचं वक्तव्य। दहशतवाद्यांना आम्ही सोडणार नाही, दहशतवाद संपत नाही तोपर्यंत लढाई सुरूच राहणार, हल्लेखोरांना योग्य शिक्षा मिळणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा दहशतवाद्यांना थेट इशारा। पहलगाममधील हल्ल्यात पाकिस्तानच्या कटाचे पुरावे मिळाले। NIAच्या अहवालात पाकिस्तान विरोधात पुरावे मिळाल्याचा उल्लेख, सूत्रांची माहिती। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल NIAकडून तयार। LOCवर पाकिस्तानच्या कुरापती थांबेना, पाकिस्तानकडून सलग 8व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन। कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, नौशेरा आणि अखनूर भागात गोळीबार, भारताकडून चोख प्रत्युत्तर। पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर 6 दिवसात 10 लाख सायबर हल्ले झाल्याचं महाराष्ट्र सायबर सेलच्या इकोज ऑफ पहलगाम अहवालातून समोर। पाकिस्तानसह मध्यपूर्व, मोरोक्को, बांगलादेश आणि इंडोनेशियातील इस्लामिक सायबर गटांचा हात असल्याची माहिती। भारत आणि अमेरिकेत 1100 कोटी रुपयांचा संरक्षण करार मंजूर। अमेरिका भारताला 1100 कोटी रुपयांची शस्त्र देणार। करारामुळे इंडो पॅसिफिक धोरणात्मक भागीदारी मजबूत होणार। पाकिस्तानला धडकी भरवणारा भारतीय हवाई आणि नौदलाचा मोठा निर्णय। राफेल लढाऊ विमानात आता घातक ब्रह्मोस क्रूज मिसाईल बसवली जाणार असल्याची सूत्रांची माहिती। भारताच्या कोणत्याही लष्करी कारवाईला त्वरित जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल। पाक लष्कर प्रमुख असीम मुनीरची पोकळ धमकी। झेलममधील टिल्ला फील्ड फायरिंग रेंजमध्ये सुरू असलेल्या प्रशिक्षण सरावाला दिली भेट। राजस्थानमधून ISI साठी हेरगिरी करणाऱ्याला अटक। भारतीय गुप्तचर विभागाची मोठी कामगिरी। जैसलमेरचा रहिवासी पठाण खान याला अटक। भारतासोबतच्या तणावामुळे पाकिस्तानी शेअर मार्केटच्या चिंधड्या। पाकिस्तानी शेअर मार्केट 2% घसरलाय। एप्रिलमध्ये तो 4% जास्त घसरला होता। पाकिस्तानचं हवाई क्षेत्र बंद झाल्याचा भारतात परिणाम। महाराष्ट्र, गुजरातच्या क्षेत्रात एअर ट्रॅफिक। अमेरिका, मध्य पूर्व, युरोप, पश्चिम आशियातील शहरांना जाण्यासाठी महाराष्ट्राच्या आणि काही प्रमाणात गुजरातच्या हवाई क्षेत्राचा वापर। काँग्रेसच्या कार्यकारिणीची आज बैठक। मल्लिकार्जुन खरगेंच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत पहलगाम हल्ल्यासह इतर मुद्द्यांवर होणार चर्चा। काँग्रेस शासित मुख्यमंत्र्यांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर आज दिल्ली क्राईम ब्रांचमध्ये हजर होण्याची शक्यता। चौकशीसाठी पूजा खेडकर क्राईम ब्रांचला येण्याची शक्यता। क्राईम ब्रांचनं चौकशीसाठी पूजाला नोटीस बजावली होती। अश्विनी बिद्रेंच्या मृत्यूच्या दाखल्यासाठीही गोरे कुटुंबियांचा संघर्ष सुरूच। पोलीस बिद्रेंच्या मृत्यूच्या दाखल्यासाठी आवश्यक पाठपुरावा करत नसल्याचा पती राजू गोरेंचा आरोप। मंत्री पंकजा मुंडे बीडच्या माजलगावमधील किट्टी आडगावला जाणार। पंकजा मुंडे बाबासाहेब आगेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। भाजपचे बीड विस्तारक बाबासाहेब आगेंची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती। काँग्रेस नेते दुधाराम सव्वा लाखेंचा भाजपमध्ये प्रवेश। कामठीमधील आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात प्रवेश पार पडला। राज्यातील शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी नसणाऱ्या शाळेतील कर्मचाऱ्यांची सुट्टी रद्द। मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उन्हाळी सुट्टी रद्द। विविध महत्त्वाच्या कामांसाठी शिक्षण संचालनालयाचे निर्देश। उन्हाळी सुट्टीत पर्यटकांची कोकणात धूम पाहायला मिळते। सावंतवाडीतील मोती तलाव, राजावाडा पाहण्यासाठी विदेशी पर्यटक दाखल। मोती तलावाच्या काठावर बसून पर्यटक घेत आहेत निसर्गाचा आनंद। महाराष्ट्रात पुढील 4 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता। राजस्थानच्या पूर्व भागात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यानं विदर्भातून केरळपर्यंत जाणारा हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला। विदर्भातील वाढत्या तापमानाचा चिखलदऱ्याच्या पर्यटनाला मोठा फटका। उन्हामुळे चिखलदऱ्याकडे पर्यटकांची पाठ। पर्यटन स्थळावरील हॉटेल व्यवसाय देखील ठप्प। इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी शिवारात भीषण पाणी टंचाई। पाझर तलाव आटल्यानं आदिवासी महिलांवर पाझरणाऱ्या झऱ्यातून पाणी भरण्याची वेळ। पाणी टंचाईकडे सरकारचं दुर्लक्ष। नंदुरबार जिल्ह्यातील 20 पैकी 11 लघु प्रकल्पांनी तळ गाठला। धरणातील पाणी पातळी खालावल्यानं पिण्याच्या पाण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर। वर्ध्यातील कारंजा गावातील नागरिक पाणी टंचाईमुळे त्रस्त। काही गावात 4 ते 5 तर काही गावात 8 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा। नगरपंचायतकडून पाणी पुरवठ्यासाठी 2 टँकरची सुविधा। नाफेड आणि NCCFच्या कांदा खरेदी आणि वितरणामधील गैरव्यवहाराप्रकरणी गोव्याच्या पणन मंडळाच्या कार्यकारी संचालकांचं निलंबन। प्रकरणाचे धागेदोरे आता नाशिकपर्यंत पोहोचले। 2 ते 3 वर्षांपासून यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप। नागपुरातील प्रसिद्ध भिवापुरी मिरची परदेशवारीसाठी सज्ज। ई-कॉमर्सच्या माध्यमातून कंपन्या आणि महिला बचत गटांसोबत करार। GI टॅग मिळाल्यानंतर बचत गटांची विविध उत्पादनं 7 समुद्रापार जाणार। अमरावतीत गावठी आंब्याला पसंती। चांदूर बाजार परिसरातील गावठी बागांच्या कच्च्या आंब्याला बाजारात मागणी। आंब्याचे लोणचे बनवण्यासाठी लगबग सुरू। जालना तालुक्यातील मंठा तालुक्यात वाळू माफियांची धुमाकूळ। लिलाव होण्यापूर्वीच पूर्णा नदीच्या 13 वाळू घाटावरून सर्रासपणे वाळू चोरीचा सपाटा। खामगाव बुलढाणा रस्त्याचं काम सुरू असताना रस्त्यावरील डांबर हातानेच निघालं। रस्त्याच्या कामाची वाट लागल्यानं स्थानिकांकडून संताप व्यक्त। रस्त्याचं काम चांगल्या दर्जाचं करण्याची ग्रामस्थांची मागणी।
भंडाऱ्यातील तुमसर माडगी महामार्गावर कॉन्क्रीटच्या रस्त्याला भेगा, रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम असल्याचं खासदार प्रशांत पडोळेंचा आरोप. अमरावती डोंबिवलीत महिला रेल्वे प्रवाशांची रोकड आणि दागिने चोरणाऱ्या सराईत चोरट्या महिलेला अटक. डोंबिवली रेल्वे पोलिसांची कारवाई, महिलेकडून महागडा मोबाईल आणि रोकड जप्त. शाळेतील शिपायाकडे 60,000ची लाच मागणाऱ्या शिक्षक आणि मुख्याध्यापकाला एसीबीकडून अटक. भिवंडी शहरातील रईस उर्दू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील प्रकार. नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हाडो अभयारण्यातील तलावात F2 वाघिणीची बछड्यांसह मजा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी वाघिणीचे 5ही बछडे जलाशयात करतायत मजा. करमाळ्यातील पाथुर्डी ग्रामपंचायत सरपंचपदी आशाबाई सदाशिव तोडेकर यांची बिनविरोध निवड. पाथुर्डी गावात हलगी वाजवत, गुलाल उधळत मिरवणूक काढून जल्लोष साजरा. करमाळ्याचे उपविभागीय अधिकारी अजित पाटलांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पदकाचा सन्मान. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते सन्मान चिन्ह प्रदान. जालन्यातील जाफराबाद नगराध्यक्ष पदावरून डॉक्टर सुरेखा लहाने अपात्र. नगर परिषद नियमाचं उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरून कारवाई. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णायक आदेश. भोरमध्ये गेल्या वर्षभरात 16 नवीन बस मिळणार असल्याच्या चर्चा. पहिल्या टप्प्यात 10 बस मिळणार असल्याची फक्त चर्चा सुरू, मात्र वर्ष होत आलं तरी बस न मिळाल्यानं भोरची लालपरी राजकीय श्रेयवादात अडकल्याची चर्चा रंगली आहे. अहिल्यानगरमधील माजी आमदार अरुण जगताप यांचं वयाच्या 68व्या वर्षी निधन. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अरुण जगताप हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील.